मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी लिंबलो न करी ओहराशे सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नवरी बोलवा. पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील आध्यात्मिक पूर्णता व्यक्त करतात. विठ्ठल आपण अभंगाची प्रतिज्ञा अशी केली की या अभंगातून श्री चांगदेव महाराज आपली आध्यात्मिक पूर्णता व्यक्त करतात. आता ज्याला थोडीशी जरी आध्यात्मिक पारमार्थिक शास्त्राची नजर असेल त्याला हे कळेल. विठ्ठल आध्यात्मिक पूर्णता असा आम्ही शब्द वापरला, हा फक्त स्पष्टीकरणासाठी वापरला. नाही तर शास्त्राच्या दृष्टीनं व्याकरणाच्या दृष्टीनं आध्यात्मिक पूर्णता या शब्दाला काही अस्तित्व नाही. कारण एक व्यर्थ विशेषणता नावाचा दोष आहे. म्हणजे ज्या विशेषणाचं काम नाही ते पद वापरणं याला व्यर्थ विशेषणता म्हणतात. आणि आध्यात्मिक पूर्णता अध्यात्माला विशेषण लावणं हे व्यर्थ विशेषणता आहे. कारण क्षेत्र आहेत दोन, एक प्रपंच आणि दुसरं आहे परमार्थ. आणि पूर्णता परमार्थ सोडून दुसरीकडे भेटतच नाही. विठ्ठल आणि विशेषण हे व्यावृत्तीसाठी असते. दोन गणेश आहेत, मग कोणाला बोलवायचं तर लगेच सांगल्यात मग टोपीवाल्याला बोलाव. म्हणजे मग दोन गणेश आहे, मग एक बोड खाय, मग टोपीनं काय केलं त्या गणेशला वेगळं केलं. दोन गजानन आहे, मग आता गजाननला बोलाव, मग दोन आहेत पुढे, मग कोणता बोला, मग काळ्याला बोलाव. म्हणजे एक गोरा गजानन आहे आणि एक काळा गजानन आहे. रमेशला बोलाव, अहो दोन रमेश आहे, लंगड्याला बोलाव. म्हणजे लंगडा विशेषण कशासाठी दिलं सोपान महाराज? दोन रमेश आहे पण एक चांगला आहे, एक लंगडा आहे. म्हणजे विशेषण हे तुम्हाला जर कोणापासून वेगळं करायचं नसेल तर दिलंच जात नाही. विठ्ठल मग मी या ठिकाणी हा शब्द का वापरला तर याचं एकच कारण आहे, फक्त स्पष्टीकरणासाठी. आध्यात्मिक पूर्णता जर तुम्ही बारीक चिंतन करणारे असाल तर माझ्या या बोलण्यावर शंका घेतली असती, पण आता शंका कळतच नाही लोकांना, नुसतं शेणखात होईल आहे आता. विठ्ठल आणि श्री चांगदेव महाराज यातून आपली आध्यात्मिक शब्द सोडून देऊ आपण, पूर्णता किंवा अध्यात्मता या अभंगातून व्यक्त करत आहेत. आणि ती व्यक्त करत असताना ज्या वेगवेगळ्या हातवट्या संत वापरतात
तर आज कूट प्रकारची हातवटी वापरलेली आहे, म्हणजे कूट अभंग वापरलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज आध्यात्मिक पूर्णता कशासाठी तुम्ही हा अभंग घेतला? आज तुमचे आमचे आपल्या सगळ्यांचे प्रिय आवडते श्री हरिभक्तपरायण परशुराम महाराज यांची आज पुण्यतिथी अशा प्रकारची आहे. पहिलं अशा प्रकारचा त्यांचा हा उत्सव आहे. आता आपण याला दुःखाचं वगैरे क्षण असं म्हणत असतो, पण शास्त्र काही या गोष्टीला परमिशन देत नाही. एतत् मृत्यू समये वशिष्ठ म्हणतात, नृत्येत गायेत वादयेत मृत्यू समयी एकत्र यावं, नाचावं, गावं आणि वाजावं, म्हणजे वाजवून नाचावं. वाजवून ताला स्वरात, म्हणजे नाचण्याची स्वराचा संबंध नाही पण तालाचा आहे. तालात नाचणं याला नृत्य म्हणतात. आणि ताल सोडून नाचणं याला नृत्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आमचे वारकरी पावल्या खेळतात तर 99% ते नृत्य असतं. आणि नवरदेवाच्या पुढे जवळजवळ नृत्य नवरदेवाच्या नशिबालाच नसते, ते नृत्यच असते. फक्त जागा सापडायला पाहिजे, मोकळी की बजाव, आणि जागा झाला सुरू. आज श्री हरिभक्तपरायण परशुराम महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि ती पहिली पुण्यतिथी आहे. आणि या सेवेचा, परशुराम महाराजांच्या या सेवेचा योग या नियोजक मंडळींनी, आता आपण नियोजन म्हणू, इथं आयोजन नाही म्हणता येत आपल्याला. नियोजन महाराज आयोजन आणि नियोजन एकच असते, नाही तसं नसते. पूर्ण आचार विचार करून ज्याची सुरुवात केली जाते, नाही त्याला आयोजन म्हणतात. आणि फक्त सुरुवात केली जाते त्याला नियोजन म्हणतात. विठाला इथं आयोजन आहे, सगळा आचार विचार, संपूर्ण तालधारी मंडळी दिव्य अशा प्रकारची या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रोते मंडळी सुद्धा आज हौश नवश गौश नाहीतच, सगळे व्यवस्थित चांगलं श्रवण करणारे आहेत. तुम्ही महाराज हे चांगलं श्रवण करणारे आहेत, यांना दुसरं काही पाहिजे नाही. हे कशावरून आम्हाला बोलावलं? याच्यावरून. प्रमाण आहे, ज्या अर्थी मला बोलावलं याचा अर्थ इथं तसे नाहीत, इथं जसे पाहिजे तसेच अशा प्रकारचे, नाही तर आम्हाला बोलावलंच नसतं. ते लगेच लक्षात येऊन जाते ना कसं आहे म्हणून. नाही तर हेच आयोजक मंडळी ज्यांनी आज आम्हाला इथं सेवेला बोलावलं, यांच्या नियोजनात काय धांगडधिंगे नसतात. विठाला विठाला आम्हाला बोलावलं याच्यावरून सिद्ध होते की इथला श्रोतृवर्ग हा निवडून निवडून आलेला आणि श्री परशुराम महाराजांवर जीवापाड प्रेम करणारा. महाराज जीवापाड प्रेम म्हणजे काही, जसं लेकरावर माय जबरदस्तीनं प्रेम करते, कसंही पोरगं असो तिला ते आवडते. परशुराम महाराजांवर तसं प्रेम नाही, नॅचरली प्रेम. परशुराम महाराज म्हणजे असे होते की कुठंच कोणालाच न सलणारं व्यक्तिमत्व म्हणजे परशुराम. अगदी सहज सहज चेहऱ्यावर कायम प्रसन्नता. अगदी महिन्या 2 महिन्यातून तरी आमच्याशी संपर्क असायचा फोनवरून. विठाला विठाला आणि त्यांच्या या सेवेसाठी आम्हाला बोलावलं म्हणून सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार प्रदर्शन करतो. ज्या अर्थी आम्हाला बोलावलं, श्रोते प्रश्नच नाही, काही विषयच नाही, वेगळं बोलण्याचा विषयच येत नाही. या ठिकाणी गणित असते, जसं पेटीवाला जर पेटी वाजवायला बसला आणि तो जर करंगाईनं बटणं दाबते तर समजा हा शिकेल नाही. हा म्हणजे पेटी वाजून राहिला आणि जमलं कधी ते ॲडजस्टमेंट करंगाईने एखादं दाबून टाकते. पेटीच्या शास्त्रामध्ये करंगाईनं कोणतंच बटन दाबल्या जा, जर दाबून राहिला तर समजा येडा आहे, हे जसं अंदाज लागत असतो. एखादा माणूस जसा तुम्ही नाही दाबलं करंगाई, तुम्ही नाही दाबलं म्हणून मी म्हटलंय, नाही तर चावडीवरच दरोडा होता. आमच्या एका महाराजचं कर्जतला कीर्तन, मुंबई कर्जत, नगर कर्जत नाही, आता त्यांचं नाव नाही सांगणार मी. नगर कर्जतला त्यांचं कीर्तन, म्हणजे कीर्तन सुरू आणि एक पकवाजा आला. मग
एक पहिला वाजवीत होता, मग हा दुसरा आला, मग दुसरा आता मुंबई भागतो, मग त्याचं ते लाल भडक शर्ट, ते इथं ते असं वेगळं हे पुन्हा लाईटिंग होती कुठं असं चमचम 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 जाय. मग असा पकवाजा आला म्हणल्यावर या महाराजाला वाटलेलं का जमलो बा आता भारी पकवाजा आला. आणि तो पहिला बी उठून गेला तर तो याची कला पाहून नव्हता उठला, याचा पैसा पाहून उठतो. सप्त्याचा नियोजक होता. वाजीव बापा ते बसलं पकवाज वाजवायला. पहिला बरा होता असा नव्हता, पहिला बी बरा होता आणि दुसरा तर मग कसान मसा झाला. त्यो लागला ढप्पंग ढप्पंग ढप्पंग. या महाराजाचं आलं जीवार. काय बाबा म्हणे, त्या बाबांनी पाहिलं कर, हा नाही मस्त वाजवून राहिले म्हणे. कीर्तन झालं, त्या पकवाजानं पकवाज घेऊनच महाराजच्या अंगावर आला. त्यामुळे बोलायची तर सोयच नाही राहिली बुवा. मी यांच्याकडे लक्ष देऊन राहिले, यानं करंगाईने एकही बटन दाबलं म्हणून उदाहरण दिलं. विठाला करंगाईनं बटन दाबलं म्हणजे समजून चला की थांबलाय. माणूस बसला जेवायला, बायको विचारते, म्हणजे जेवण सुरू झालं, बायको विचारते का कशी झाली भाजी, मस्त झाली, आण म्हणे लोणचं, समजून त्याला भाजी. आता लोणचं आण म्हणलं ते बाई म्हणते हा मस्त झाली वाटते. आणि लोणचं खाऊन राहिला काय मस्त झाली. लोणचं जर नवरा बायकोला म्हणते आण तर समजा तुमची भाजी फेल. करंगाईनं जर बटन दाबते तर पेटीवाला फेल. ढला विढला आम्हाला गबाळा जर श्रवण करत असाल तर समजा तुम्ही बी फेल. मग श्रोताही फेल आणि आयोजक नियोजकही फेल. महाराज ह्या गोष्टी आता बहुसंख्याक झालेत. विकृत कीर्तनाचार्य कीर्तनकार म्हणून या बोलण्याला कसं तरी वाटतं, नाही तर या बोलण्याला झेलल्या जात होतं एका काळामध्ये. पण आता सगळा म्हणजे त्यांचीच गँग भरपूर झाल्यामुळे आमचे तुकोबाराय महाराज बोलू नये पण बोलावं लागते. जे विकृत कीर्तन करतात, भगवत चिंतन सोडून बोलतात, त्यांना आमचे तुकोबाराय षंड म्हणतात, नपुसक. विढाला तुकोबाराय म्हणतात मलाही विनोद येते, पण मी देवाशी विनोद करत असतो. इतका मोठा माणूस आहे मी. म्हणजे आम्ही विनोद ऐऱ्या गैऱ्याशी करत नाही. मग ऐऱ्या गैऱ्याशी कशाला करत नाही, देवाशी करतात आमच्याशी करा. तुकोबाराय म्हणतात तू का म्हणे मामा आमचा विनोद देवाशी, आमचा विनोद ते जगा मरण. आम्ही जर विनोद केला तर जगत नरकात जाईल. विठाला समर्थ गाती
समर्थ म्हणजे काय जना महाराज? मर्द. मर्द म्हणजे काय? माणूस. मग समर्थच्या विरोधात काय होतो? मयूर महाराज ना, काय आहेत ना? यज्ञेश. हा, यज्ञेश महाराज. तर मर्द समर्थच्या विरोधात काय होणार? नामर्द. नामर्द म्हणजे काय हो जना महाराज? हा, आता आलं लक्षात, लागलं लाईनीला. रोडवर अलीकडे गांडू, नपुंसक, षंड. आणि तुकोबार आहे म्हणतात, समर्थ ते गाती हरीचे पवाडे, जे हरी कीर्तन करतात ते मर्द, आणि जे विकृत कीर्तन करतात ते नामर्द. विठ्ठल हो, आज विषय इथूनच निघाला की बा तुम्ही मला बोलावलं. मला जरी व्यवस्थित शास्त्र नसेल सांगता येत, पण व्यवस्थित शास्त्र सांगणाऱ्यांना बोलवायचं, ऐकायचं. मग महाराज बोर होतं. अरे मग आता बघा, आता ताप आली गोड गोडी निघाली का कधी? किंवा ताप आली आणि गोड गोडी आहे बा, असं कधी होते का? औषध म्हणलं की त्रासच होणार आहे. आजार आहे मग सलाईन सोडायची आहे, मग ते सुई घुसत असताना आहा आहा असं होते कधी? कालच आमच्या आश्रमातलं एक पोरगं गेलं, दोन्ही हात टमटमाट फुगले. म्हणजे चांगलं होतं, जरासं बरं होतं दवाखान्यात गेलं तर, आणि आलं तर जास्त बिघडून आलं. विठ्ठल कीर्तन हे मनोरंजन नाही, कीर्तन हे औषध आहे, कीर्तन हे साधन आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग महाराज हरिरूप होण्याचं साधन आहे. सगळ्यात लवकर होणारी भाजी आहे भेंड, आहे ना? सगळ्यात लवकर होणारी भाजी कोणती आहे? भेंड. 1 किलो जर भेंडी असली बाबा तर त्याला पाणी किती वापरायला लागेल? माझा भाजी म्हणल्यानंतर मग त्याचं सगळं गणित सांगावं लागेल ना. समजा 1 किलो जर भेंडी आहे, समजा आता 1 किलो जर पालक कापला तर अर्ध्या लिटर पाण्यामध्ये अंगी रस्सा कामापुरतं होऊन जाते. आणि जर भेंडी जर 1 किलो आहे तर पाणी किती लागत? हा, 2 लिटर लागेल म्हणतात. सगळ्यात लवकर होणारी भाजी कोणती आहे? भेंडायची. पण मला सांगा, ती सगळ्यात लवकर होते, पण ते फ्रीज मध्ये होते काय? खूपच लवकर, 2च मिनिटात होते. जर कवळे जर भेंडा आणलेले असतील तर त्याला 2 मिनिटही लागत नाही. उगं फोडणी फक्त चरका वाजोस्तवर भेंड नाही झाले, नुसतं त्याला तिखट मीठ वरूनही लागलं तरी आपण खातो. पण तरी किती लवकर, 30 सेकंदात होणारी भाजी आहे ती, पण ते तरी फ्रीजमध्ये होते काय? फोडणी देऊ शकता का फ्रीजमध्ये? म्हणजे सगळे छोटी भाजी, लहान भाजी, कमी वेळ घेणारी भाजी, सोपी भाजी, तिला सुद्धा मिनिमम 30 सेकंद चरका लागोस्तोरी तरी गरमी लागते. मग महाराज साध्यात साधी भेंडायची भाजी जर 1 मिनिट गरमी तिला जर अपेक्षा आहे, तर तुम्ही एवढ्या दिवसाचे भेंड नाही, सगळे लेंडो गोळा करून ठेवले, अनंत जन्माचे पाप गोळा करून ठेवले. आणि महाराज त्याला जर तुम्हाला समाप्त करायचं असेल तर ते फ्रीज मध्ये कसं काय होणार आहे? म्हणजे विनोदात कसं काय होणार आहे? चरकेच लागावे लागतील. असो, आज आपण परशुराम महाराजांच्या सेवेसाठी जो अभंग घेतला हा कूट प्रकरणातला आहे. अनेक प्रकारचे अभंग संत लिहित असतात. काही स्वानुभूतीपूर्वक अभंग असतात, काही आत्मपरक अभंग असतात, काही अद्वैतपरक अभंग असतात, काही करुणापरक अभंग असतात, काही कथापरक अभंग असतात, काही उपदेशपरक अभंग असतात, काही विरहणीपरक अभंग असतात, काही निर्वाणपरक अभंग असतात, काही बालक्रीडापरक अभंग असतात. एवढ्या प्रकारचे अभंग का रचले? कारण परमार्थात येणारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात. संसारात ते इथं चालतच नाही. ज्याला विनोदाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी विनोद लिहिले नाही, असे चुटकुले लिहिलेले अभंग नाहीच आहेत. एवढं तेवढं थोडंसं विसंगतता स्वीकारून कामापुरती तुम्ही स्मित हास्य करार, थोडासा तुमचा गाल असा होईल, एवढ्या प्रकारचे अभंग आहेत. पण आम्ही मात्र मनोरे रोचू त्याला इतकं मोठं करतो भाडू की मग त्याला कीर्तन कुणीकडे जातात आम्हालाच पत्ता राहत नाही. मग एवढे अभंग का रचतात? कारण एवढ्या प्रकारचे माणसं आहेत. आता जोडून या धन हाही अभंगच आहे. पण मग समजा आपल्या कीर्तनात उत्तम कोटीतले लोक येऊन बसले, म्हणजे अख्खा 7-12 मंदिराच्या नावानं करेल, दान दिलेले माणसं काऊन हसले की बा,
कारण स्वतःचा सातबारा मंदिराच्या नाही, मंदिराचा आपल्या नावानं करायला बसलेलो म्हणून हसून राहिले. विठाल विठाल विठाल. पण तुमचा भाग खूप दिव्य भाग आहे. परमपूजनीय गुरुवर्य मोठे बाबांना पाहिलेला आहे. तसेच परमपूजनीय गुरुवर्य दामोदर बाबा एकदम निष्काम कर्मयोगी महात्मे या भागातले. आता आम्ही त्या पोफऱ्याला बरेच वेळा जातो, तिथली मंडळी आली. आमचे श्री हरिभक्तपरायण सरपंच आहेत दासभाऊ, आमचे भीम पाटील, शिवाजी भाऊ, हे सगळे. महाराज किती ठिकाणी बाबांनी मंदिरं बांधलेले आहेत, याचा काही अंतच नाही. आणि ते सगळे मंदिरं चालू आहेत. चालू आपण बांधलेले मंदिरं चालू आहेत. हा ते बॉडी बिघडेल आहे सगळी. विठाला विठाला. तर अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या संगतीत राहिलेले आहेत. समोर येऊन बसले कीर्तनाला आणि आपण अभंग घेतला. जोडून या धन उत्तम व्यवहारे. तो समोरचा म्हणे या गबाळ्याच्या कीर्तन कुठूनच येऊन बसतो. मी अख्खं दान केलं आणि हो मला काय शिकून राहिला, जोडून या धन. मग त्याला तसं नाही, त्याला अगदी विरहणी निर्वाण उच्च कोटीतले अभंग लागणार. आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे अवस्थेतला आहे त्याला हा अभंग शूट करणार. कोणी व्यक्त अवस्थेत असतं, कोणी अव्यक्त अवस्थेत असतं, मोजापेटी मास्तर, कोणी जया अवस्थेत असतं, कोणी दान अवस्थेत असतं. किती झाले? 4. कोणी निष्ठा अवस्थेत असतं, कोणी क्षिप्त अवस्थेत असतं, कोणी विक्षिप्त अवस्थेत असतं. तुम्ही विक्षिप्त अवस्थेत नाही ना. कोणी एकाग्रता अवस्थेत असतं, कोणी निरुद्ध अवस्थेत असतं, कोणी रत्याभासमध्ये असतं, कोणी धुमायितमध्ये असतं, कोणी ज्वलितमध्ये असतं, कोणी कर्माभासमध्ये असतं, कोणी रत्याभासमध्ये असतं, कोणी स्नेहामध्ये असतं, कोणी प्रेमामध्ये असतं, कोणी विश्रंभामध्ये असतं, कोणी सख्य विश्रंभ प्रणयात असतं, कोणी मैत्र विश्रंभ प्रणयामध्ये असते, कोणी राग अवस्थेमध्ये असतो,
कोणी अनुराग अवस्थेमध्ये असतो, कोणी भाव अवस्थेत असतो, कोणी महाभाव अवस्थेत असतो, कोणी मोदन महाभावात असतं, कोणी मादन महाभावामध्ये असतो, कोणी शुभेच्छेत असते, कोणी विचारणेमध्ये असते, कोणी तनुमानसेमध्ये असते, कोणी आसंशक्तीमध्ये असते, कोणी पदार्थाभाविनीमध्ये असते आणि कोणी तुर्यगा अवस्थेत असतो. तुर्यगा किती झाल्या हो? 32. एकाला विचारलं तुर्यगा म्हणजे काय, तर म्हणे तुरीत गेलेला. म्हणलं बरं आहे काय. तुर्यगा म्हणजे शेवटची अवस्था, त्याच्या पलीकडे अवस्थेत वृद्धी नाही, अशा अवस्थेतला श्रोता आहे. आणि त्याच्यासाठी आपण जोडून या धन उत्तम व्यवहारे. तो म्हणेन मरल्या का तिकडे विठ्ठल सगळे याच अवस्थेतले असतात असं नाही ना. काही अशा अवस्थेतले असतात की ज्यांचा परमार्थ पूर्ण झालेला नाही आणि प्रपंचात मजा नाही. यालाच जिज्ञासू असं शास्त्रीय भाषेत म्हणतात. परमार्थ मिळालेला नाही, परमार्थात जे मिळवायचं असतं ते त्याला मिळालेलं नाही, पण संसारात मजा नाही. मग तो इकडला ना तिकडला ना वांग्यासारखा उकळला. मग त्याची अशी परिस्थिती होते, तो तळपत राहतो. मग अशांसाठी गाथ्यामध्ये सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे मागणी. मागणी. दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, दारुगळ बयात दारुगळ बये, शंभर निवासिनी दारुगळ बये, दारुगळ बये, आई माता दारुगळ बये, दारुगळ बये, आई माता दारुगळ बये, दारुगळ बये, वाचक आहे. कशाच्या नंतर उघड? कुत्र्या मांजऱ्याच्या देहात होतो तर तिथं दार उघड असून फायदा आहे का काही? आता ते काय झालं, पेटी मास्तर तुम्ही उतरले माझ्या राशीला इथं. हा मग आता लागली लाईन तर मग आता तिकडेच जात राहणार नाही. एकदा दांड पडला पाण्याचा की तिकडेच वाहत राहते. विठ्ठल विठ्ठल आपण कुत्र्याच्या देहात होतो, मांजरं होतो, डुकरं होतो, तर त्यावेळेस दार उघड असून फायदा आहे काय? आता हे बघा, सगळे दार उघड आहे. आता इथं कुत्रं एकटं येणार नाही, पण आलं तर काय करीन हो? येणार, खाणार, चाललं जाणार. त्याला कीर्तनाचं काही घेणं नाही का नानकर सर? कुत्रं काय करते? येते, खाते, चाललं जाते. कुत्रं काय करते? येते, खाते. फक्त फरक असा आहे, 4 पायाच्या आणि 2 पायाच्या कुत्र्यामध्ये 4 पायाचं कसंही येते आणि कसंही जाते, त्याला काही बुद्धीच नसते. पण 2 पायाच्या कुत्र्याला लय अक्कल असते. त्याला वाटते जर माणसाईतून गेलो आणि जर नानकर गुरुजीनं हात धरून खाली बसवलं तर कोण्या देवाची आणायची. म्हणून तो येते सरळ आणि खाऊन असा कडेनं चालला जाते. एवढाच फरक आहे फक्त. पण दार उघड बय आता. आता शब्दाचा अर्थ नरदेह प्राप्तीच्या नंतर विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये पहा तुम्ही, कोण्याच देहाची स्तुती नाही. अपवादानं इतर देहांमध्ये परमार्थ झाला. ठाकूरबुवाचं कुत्र एखादंच धरत होतं, नाही माफ करा, ठाकूरबुवाचं घोडं एखादंच धरत होतं. चातुर्मास्य महाराजांचं कुत्र एखादंच धरत होतं. ज्ञानेश्वऱ्या पाठ होते महाराज. ठाकूरबुवा घोड्यावर बसायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे. मग तो अध्याय संपत आला हे त्या घोड्याला कळायचं. आणि बरोबर हा अध्याय संपला की कुठं जावं लागते याचा अंदाज घेऊन पाय उचलायचं. आणि जर झाड जवळ आलं आणि ओव्या राहिल्या 40-50 तर तिथूनच थांबून जायचं. किंवा ओव्या राहिल्या कमी, रस्ता राहिला जास्त, तर ते आपोआप पाय उचलायचं. म्हणजे घोड्याची सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ होती. एका जणानं 9 घोडं दिलं किंवा हे थकलं म्हणून ते घरी बांधून ठेवलं.
ठाकूरबुवा आले पंढरपुरामध्ये, त्या घोड्यानं दावं तोडलं, पंढरपुरामध्ये आलं, चंद्रभागेत गेलं, आंघोळ केली आणि काठावर आलं आणि त्यानं प्राण सोडला. मग त्याची समाधी बांधली पंढरपुरात. आम्ही तिथं 4 वर्ष राहिलो. त्याला घोड्याचा मठ म्हणतात, ठाकूरबुवाचा मठ, की ज्यात घोड्याची समाधी आहे. बरेच लोक तिथं नवस करायला यायचे घोड्याला. मी तुला चांदीचा घोडा होईल, सोन्याचा घोडा होईल असं म्हणून नवस करत होते महाराज. मग आता नवस केल्या जाणारे घोडे आहेत की नाही. चतुर्मास्य महाराजांचं कुत्र सुद्धा एकादश धरत होतं की नाही. कोडं पडलं की बा एकादश आज आहे की उद्या आहे, तर कुत्र्याला भाकर टाकून पहा. कुत्र्यानं खाल्ली का, हो मग आज एकादश नाही, बिनधास्त खा. उद्याला एकादश आहे, उद्याला टाकलं कुत्र्याला तर कुत्र्यानं खाल्ली नाही. असं आहे उदाहरण. रेड्याचं मंदिर आहे, रेड्याची समाधी आहे, पण ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला म्हणून. पण तरी कुठंच कोण्या शास्त्रामध्ये रेड्याच्या देहाची स्तुती नाही, कुत्र्याच्या देहाची स्तुती नाही, घोड्याच्या देहाची स्तुती नाही. का? कारण ते अपवादानं घडलं. विठ्ठल विठ्ठल. घोड्याच्या देहात परमार्थ घडतो, कुत्र्याच्या देहात परमार्थ घडतो, इतर देहात परमार्थ घडतो, पण माणसाच्या देहात तो केला जातो. माणूस स्वतःच्या प्रयत्नानं करू शकतो. घोड्यामध्ये कुठं शक्ती होती? ठाकूरबामुळे त्याच्याकडून घडला. कुत्र्यात कुठं शक्ती होती? चातुर्मास्य महाराजांमुळे परमार्थ त्या कुत्र्याकडून घडला. पण आपल्याजवळ कोणताच महाराज नसला तरी आपण परमार्थ करू शकतो. पण कुत्र्याला संताचा स्पर्श पाहिजे, रेड्याला साधूचा स्पर्श पाहिजे, तसा नाही परमार्थ होत. पण माणूस मात्र कोणाचा स्पर्शही नसला तर स्वतःच्या अकलीनं परमार्थ करू शकतो. म्हणून याला आमच्या शास्त्रात नरद्यानी दान लागले हाती, नरद्यानी दान नरदेह निधान, निदान नाही ह, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होते, देवाची होई न म्हणती ते होते. तरी का चित्ती न धरावे, न धरावे, न धरावे. लक्ष 84, लक्ष 84, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. नरदेह निधान, कुत्रा देह निधान नाही, तो नुसता देह. मांजर देह निदान, रेडा देह निदान,
रेड्यानं मोक्ष मिळवल्याची उदाहरणं आहेत ज्ञानोबारांच्या स्पर्शाने. कुत्र्याने मोक्ष मिळवण्याची उदाहरणं आहेत चतुर्मास्य महाराजांचं आहे. घोड्यानं परमार्थ केला मोक्ष मिळवण्याचं उदाहरण आहे ठाकूरबाचा घोडा. पण ते सगळे अपवाद आहेत आणि अपवादाला कधीही नियम बनवता येत नाही. एखादं घोडं त्याचा उद्धार झाला म्हणून आपणही घोडा व्हायचे देवाला मागणी करायची नाही. निधान ठेवा, साठा, पुंजी, डबुल फक्त नरदेहाला म्हटलेलं आहे. आणि हे मिळालं म्हणून नरदेह निधान लागले. हा दार उघड बये आता, आता उघड म्हणजे नरदेह प्राप्तीच्या नंतर उघड. विढाल असे काही मागणीचे अभंग आहेत. आणि काही काही अभंग निर्वाणपर प्रकरण. निर्वाणपर प्रकरण कोणासाठी असतं? ज्याचं सगळं झालेलं आहे, एकच पायरी राहिली की एक पाय टाकला उचलला की मोक्ष, अशा अवस्थेला गेलेला आहे. मग या अवस्थेतही संतांच्या मुखातून काही अभंग निघतात. ते त्या अवस्थेत जो साधक असल त्याला ते मस्त वाटतं, चांगलं वाटतं. गाडीमध्ये एक जण असं करत होता आणि एक जणानं असं केलं तर उलटला डायरेक्ट, त्याला उलटीच झाली. का? कारण जवळचा पेल होता, याला सवय नाही, याला ते उलटलं. आणि दुसरा जो होता तो पलीकडला पिलेला आणि याला सवय होती. 2 दिवस झाले याला भेटलीच नव्हती. आणि त्याला आज लेखाची नाही भेटली तर काय भेटला? कमीत कमी जवळच्यानं पेला तर वास्तरी मिळाला. तो म्हणे जमलं वा. असं करत करतच तो प्रवास करायला लागला. आणि ज्याला नाही जमत त्याला उलटी झाली. तसं ज्याची अवस्था हे शेवटच्या टप्प्यात आहे त्याला निर्वाणपर अभंगायला असं सुडूच गोचिळासारखा चिटक. पुन्हा पुन्हा तेच पारायण. घोटविन लाळ. आमच्या तुकोबारांचे 23 अभंग आहेत. किती अभंग आहेत? 23. घोटविन लाळ, ब्रह्मज्ञानी हाते, मुक्ता, आत्मस्थिती सांडविन, तुम्ही सनकाधिक संत, सनकाधिक संत. मस्का लावला. काही पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीला सांगितलं. काही शेषाला अंजारलं गोंजारलं किंवा तू पलंग आहेस, तुझं मस्तिष्क अगदी देवाच्या डोक्याजवळ आहे, कानामध्ये सांग की म्हणा तुकोबा बोर झाला खाली जा त्याला घ्यायला. असे 23 अभंग आहेत. तुकोबाराय अवतारी महापुरुष आणि अधिकार कोटीतील संत आहेत. त्यामुळे त्यांना वेळ होता, ते मालक होते महाराज. पण काही काही संत दास कोटीतील असतात. त्यांना कुठे एवढे अभंग लिहायला वेळ असते? आमच्या जनाबाई त्या अभंग जर लिहित बसल्या तर पाणी कोण भरलं असतं? विढाला विढाला. डायरेक्ट व्यवहारामध्ये अशी 2 माणसं असतात. काही डायरेक्ट बोलतात, काही इनडायरेक्ट बोलतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता थांबला तो प्रसंग. विवाहाचे काही स्पेशल माणसं असतात त्याच्यासाठी की जे कोणाचं होत नसलं
10-12 मिटिंगा फेल गेल्यात बुवा, आणि त्याला जर नेलं कधी तर तो अशा गोप्या आणते वाकड्या तिकड्या इकडल्या तिकडल्या आणतेच जोडून. मग अशी काही माणसं असतात. हे काय झालं, एका श्रीमंत माणसानं एका गरीब माणसाला बायोडाटा पाठवला. आणि ज्यानं पाठवला बायोडाटा त्याच्या घरी 500 एकर जमीन, 2-4 पेट्रोल पंप. आता दृष्टांतातला कोण जाणार आहे पाहायला, पण थोडक्यात श्रीमंत, अरबपती, करोड, मिलियनियन, बिलियनियर समजा. आणि त्यानं ज्याला बायोडाटा पाठवला पोरीचा की आमच्या पोराला पोरगी द्या असं म्हणण्यासाठी, त्याच्या घरी 2 एकर शेत. किती एकर? पण मधून नाला गेलेला होता फक्त 1.5 एकरातून. किती राहिलं आता? किती राहिलं? अर्धा एकर राहिलं. तर अर्धा, आता ज्याच्या 1.5 एकरातून नाला गेला ते अर्धा एकर खाऊ देईन का नाला त्याला? त्याच्यात गेलेलं. बरं 7-12 पुरा नाही, त्याच्यात 5 बहिणीचे 7 भावाचे नाव, म्हणजे 7-12चा कागद कमी आणि माणसाचे नावं जास्त. एका 7-12साठी पांडेबुवाला, तुमच्याकडे काय म्हणतील की त्याला, त्या तलाठ्याला पुरवणी लावून 7-12 द्यायला लागत होता. विठ्ठल विठ्ठल पण अशी 500 एकरावाल्यानं बायोडाटा पाठवला, 2 एकरावाल्याला नाला गेलेला आणि 10 नावं 7-12. पण त्याला कोळं पडलं, तू ओळखीत होता ना, शेजारच्याच गावचा ते बायोडाटा आला होता. पण याला असं झालं, थुंकाई ना आणि गिळाई ना. असं कुठं असते काय म्हणून सोडून द्या. तर एक मन म्हणे टिकली तर मारून पाहिलं का, जमली तर जमली, हुकली. तिला पाठवला तर खरी, आपल्या नावावर आला. शेजारचा माणूस स्वतः घेऊन आला की भाऊ तुझ्या जवळ द्यायला सांगितला. मग यानं त्याला लँडलाईनवर फोन केला की भाऊ मी हे बोलतो. अरे बाबा, हा हा आला का आमचा बायोडाटावर? यानं म्हणायच्या आधीच तो 500 एकरावाला म्हटला, तुम्हाला माझ्याच घरी पाठवायचा होता की माझ्या माध्यमातून कोणाला द्यायचा होता? नाही नाही, तुलाच पाठवायचा होता. मग का मी 2 एकरावाला, तुम्ही 500 एकरावाला? हा, काही आम्हाला इच्छा आहे, तुला काय अडचण आहे? मग याला वाटलं पाहू ट्राय करून. एक पेटी मास्तर सारखा माणूस होता. आता आमचं पाणी ओढलेलंच तिकडे, आता करावं काय आता? विठ्ठल एक माणूस होता, त्याला हेच काम. त्याला बोलावलं त्या माणसानं की भाऊ मी 2 एकरावाला आहे, 500 एकरावाला संबंध आला आणि त्यानं मलाच बायोडाटा पाठवला. मी याचं कडी वाजू पार हालोनिया खुंटा सगळं केलं प्रयोग, त्यामुळे पक्का आपल्याचकडे त्यानं पाठवलेला हा बायोडाटा. मग तू जर आला कधी तर बोलणारा माणूस आहे, जरा काय प्रॉब्लेम आहे का आहे, कसं आहे, म्हणजे पोरीत काही खोट आहे का बा, असं तसं तू चाल. तर तो समोरचा माणूस म्हणे तू काहीच टेन्शन नको घेऊ म्हणे, आपण म्हणे खानदानी संबंध जोडणार. आबा म्हणजे आजोबाचा एक संबंध करायला गेला आणि तिथंच मेलता जवळ की, म्हणजे इतके आम्ही खानदानी. जसं पांडुरंगाच्या दारात देह पडाव ना, तसं माझा आजोबा संबंधाच्या दारात देह पडलेला आहे तसा. आणि माझा बाप तिथं जाग्यावर नाही मेला, पण रस्त्यानं येता येता मेला होता, पण संबंधालाच गेला होता. आणि माझी तेवढीच इच्छा आहे की पांडुरंगा अशाच एखाद्या फायनलमध्ये म्हणतात ना, फायनलमध्ये माझा काय व्हावा, देह पडावा. तू चाल, मी बरोबर काय खरं खोटं आहे ते असे प्रश्न विचारतो की खरं खोटं काय. पोरगी समोर येऊन बसली महाराज, आणि या पेटी मास्तर या माणसानं 2 घंटे प्रश्न विचारले. नाव काय, गाव काय. 2 एकरावाल्याला काहून 7-12 पाठवला. तो आम्हाला पदरात घ्या वाटते, गरीब माणसाला आमच्यावर काही कमी नाही. 500 एकरावाले तर आम्ही आधीच आहे. बरं इले भाऊ बी नाही, आणि एक बहीण होती ती पळून जायला होती, मला एकटीच आहे, दुसरं काही नाही. तिला आम्ही बेदखल करेल, त्यामुळे आता काही रोलच नाही. एकटीच पोरगी 500 एकर, आता दुसरा कुठं 500 एकरावाला पाहायचा, हेच त्याचं होऊन जाईल बा, असा आमचा हेतू आहे. 1.5 घंटे प्रश्न विचारला महाराज, पण त्याच्या काही फॉल्ट कुठं आहे हातात आला नाही, लक्षातच नाही आला महाराज. आणि एक दुसरा नील होता उबाट नाग्या, ते काहीच नाही, आव देखा ना ताव देखा, झपट्टा मार दिए, त्याला काही विचाराचारच नव्हता. मग त्याला म्हटले बाबा याच्याच्यानं काही जमून नाही राहिलं, आता तू प्रश्न विचार. मग तो आला पुढे, त्यानं असे हात जोडले आणि त्या पोरीच्या बापाला म्हणते, असं म्हणतात बा पोरगी 15 दिवस पळून गेली होती. घ्या एका झटक्यात कार्यक्रम, पोरीच्या बापानं मिटिंगच मोडली. 1.5 घंट्यात मेळ नाही आला, पण यानं एका प्रश्नातच मिटिंग मोडून टाकली. काही फिरून बोलतात, काही डायरेक्ट बोलतात. आमचे तुकोबार आहे फिरून बोलले 23 अभंग. किती अभंग? 23. पण आमच्या जनाबाई सरळ, ये ग विठाबाई माझे पंढरीचे,
अभंगाचं प्रकरण आहे. किती अभंगाचं? 23. पण जनाबाई दास कोटीतील संत एवढं कुठं वेळ आहे त्यांना? मग डायरेक्ट ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई ये, अनेक जन्म झाले तुझी वाट पाहत होते पण मिळाला नाही. आता ईश्वराची कृपा झाली, हा मनुष्य देह मिळाला. आणि एवढंच नाही तर श्री संत नामदेव महाराजांसारख्या महान संताची संगत घडाली. आणि आता तरी माझा उद्धार होऊ दे. ये ग विठाबाई. याला निर्वाणपर प्रकरण म्हणतात. असे प्रकरण आहेत महाराज. आता एकच प्रकरण चालते कीर्तनात, हे प्रकरणच चालत नाही. हे जर प्रकरण आलेत लोकांची, हे काय प्रकरण आहे बा? विठ्ठल विठ्ठल असे निर्वाणपर काही अभंग असतात. काही अभंग सगळे म्हणजे एक मध्यम प्रकार आहे. काही प्रकरणामध्ये एकच अभंग आहे. जसं तुम्ही विश्वनाथ हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणात किती अभंग आहे? एकच अभंग. तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मी अनाथ. काही अभंग, काही प्रकरण. आता जेवढा गाथा आहे ना तुकोबारायांचा, हा गाथा श्री संताजी महाराज जगनाडे आणि काही श्री संत मवाळ महाराज या दोघांनी लिहिला. पण गाथ्यामध्ये एक प्रकरण असं आहे की जे स्वतः तुकोबारायांनी लिहिलेलं आहे. ते बालक्रीडाची आपुली मती, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी. पहिल्या आरंभाला बालक्रीडा लिहिलेली आहे तुकोबारायांनी. पण आता बालक्रीडा हे प्रकरण गाथ्यात खूप मध्यंतरी असते. पण तुकोबारायांचा गाथा मंदिर देहू, तिथलं आदरणीय पूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांनी जो गाथा छापला त्यात बालक्रीडा आधी दिली. गणपती बाबा सुद्धा तसंच म्हणतात. ते बालक्रीडाची आपुली मती, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी, 900 ओव्या त्या माझी असती, हे जानती संत महानुभाव. 900 ओव्या. का अभंगात ओव्या आहेत का? अभंग किती आहेत बालक्रीडेचे? 100 अभंग आहेत. आणि प्रत्येक अभंगाचं एकच ध्रुवपद. कोणतं? माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. 100 अभंग आहेत. मग महिपती बाबा 900 ओव्या कशा म्हणतात? अभंग 100 आहेत, पण त्या 100 अभंगातले चरण मात्र 900 आहेत. म्हणून 900 ओव्या त्या माझी असती. बालक्रीडा हे प्रकरण आहे. ज्याला थोडंसं हसाव कुदाव वाटते ना, त्यांच्यासाठी संतांनी मग बालक्रीडा लिहिली. म्हणजे तुम्हाला विनोदही करायचा असला, हसायचंही असलं तरी देवाच्या आणि संताच्या आधारे हसा. मानव निर्मित चुटकुल्यांवर हसू नका. बालक्रीडा हे असं प्रकरण आहे की अडाण्यातला अडाणी असला तरी त्याचं मन रंगते, आणि विद्वानातला विद्वान असला तरी त्याचं मन रंगते. तुम्ही बघा, रोजच्या कीर्तनापेक्षा कालेच्या कीर्तनाला गर्दा असते. तो कशासाठी येल असते? तो पंक्तीसाठी असते म्हणा, पण मात्र जे सुरुवातीला येऊन बसेल असतात आधी. पण रोजच्या कीर्तनापेक्षा काल्याच्या कीर्तनाला गर्दा जास्त असतो. याचं कारण काय? बालक्रीडा. एखादा माणूसाला घाईत आहे, रात्री येते कीर्तनाला, येते महाराजाच्या गळ्यामध्ये हार टाकते, चालला जाते, कारण काम आहे म्हणतो. तोच जर काल्याच्या कीर्तनाला आला आणि जायचं असलं आणि तेवढ्यात जर का महाराजाने व्यवस्थित विषय सांगायला सुरुवात केली तर बसून जातो. मग त्याचा पिये म्हणजे, भाऊ आपल्याला जायचं होतं ना तिकडे कुंदा खांदायला, तो नाही, थांब जरासा, आता मन लागलं इथं. आणि कीर्तन सोडून कसा जातं? भाऊ तुम्ही रोजच तर कीर्तन सोडता, जसं म्हणजे आजच नवीन सोडून राहिले असं नाही. मध्येच जाता, तोंड घालता, इचकून टाकता, सगळं इचकाचक करता कीर्तन चालले जाता. आपला रोजचा हा धंदा आहे ना भाऊ. पण आज तुम्ही काहून बसून राहिले? तर आज भाऊच्या राशीला उतरलं, कारण बालक्रीडा सुरू आहे. बालक्रीडा मन धरून ठेवते. ज्याला विनोद आवडतात त्याने बालक्रीडा वाचावी. ज्याला थोडं मिस्किल आवडतं, जरासं मजेशीर, त्यानं बालक्रीडा वाचावी. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देव एका पायाने लंगडा. देवाचा देव
घोडे धावे बाई तो नवनीताचा सडा सडा गे बाई नवनीताचा सडा देवाचा देवा देवाचा देवाई कंटाळा सडा देवाचा किती बोर होऊन येईल असला माणूस. आणि हे जर चालू असलं तर उठा वाटन का त्याला. त्याला अगदी घरूनही फोन आला लक्ष्मीचा की आत्ताच्या आत्ता यावं लागते, तरी तो येणार नाही. का? ही त्यात कला आहे. संतांच्या रचनाच अशा आहेत महाराज. ढला विढला असं वर्णन करतात त्या काळात संत, जुन्या काळात, की आजच्या काळाला ते भिडते. म्हणजे बायला ते कसं जगाचं असं व्हायला पुन्हा नवीन ज्ञान सांगलं की लोकांना आवडत नाही. त्याला जे माहीत आहे त्याच्याच खिशातलं काढून त्याच्या हातावर ठेवून लोक लय खुश राहते. त्यांना सासू सुनाईच्या जर गोष्टी सांगितल्या की लोक लय खुश राहतात. का हो श्यामसुंदर महाराज राहतात की नाही? मग का राहतात बरं ते? त्यांना सासू सुनाईच्या गोष्टी माहीत नाहीत का? सगळं माहिती आहे, पण तो जीवाचा स्वभावच आहे. माहीत असलेल्याला जर घासून घुसून सांगितलं की तो खुश राहतो. जसं एखाद्या पोराला शाळेत न्यावं, आईनं शाळेत न्यावं, मस्त ते हातात त्याची बॅग बिग घ्यावी, शाळेच्या ते गाडी आलेली आहे त्या गाडीच्या दरवाजा लोक जावं आणि त्या दरवाजात त्या पोरानं असा पाय टाकावा आणि पाय टाकता बरोबर त्या पोरानं म्हणा, आई थांब. अरे हो काय? काही नाही. डब्यात काय दिलं? अरे आता काय डब्यात दिलं? तुझ्या शाळेच्या त्या याच्यात जसं लिहिलेलं आहे की आज भेंडायची भाजी, तर मी भेंडायचीच लिहिलेली आहे बरोबर, आणि रश्याचे भेंडा आहेत मस्त. तर आज हा व्यवस्थित लिहिलेला आहे. हे भेंड ही संकल्पना आमच्या डोक्यात कशी आली माहीत आहे काय? आमच्या सोयऱ्यात एक लग्न झालं. तुम्ही हे कुठंच ऐकेलं नसेल, म्हणजे माझ्याजवळच रश्याचे भेंडा ऐकून राहिले तुम्ही. आमच्या सोयऱ्यात एक लग्न झालं आणि ती पोरगी होती साधी भोळी. म्हणजे जी नवरी आली ती नांदायला आमच्या पाहुण्याच्या घरी, ती साधी भोळी. मग आमच्या आईनं तिला विचारलं माझ्या देखत, का गं बाई स्वयंपाक येते? मग आता आमची तिची आई लागत होती, म्हणजे आमच्या आत्याच्या कुळात ते लग्न झालं होतं. मग म्हणे आई जास्त तर काही येत नाही. आईशी काय खोटं बोलावं, जास्त तर काही येत नाही, पण मग म्हणे भेंडाईची भाजी येते आणि पोया येतात, भाकर बी काही करता येत नाही, चपात्या येतात आणि ते भोळीच होती, ते भेंडाईची भाजी येते आणि चपात्या येतात. आई म्हणते अरे वा, मग ठीक, बाकीचं येऊन गेलं हळूहळू. भेंडाईची लगेच येते म्हणे मला. म्हणजे असं 2 मिनिटात बी जर पाहुणे आले की मी लगेच 10-12 भेंडन अर्धा लिटर पाणी घेतो आणि लगेच वरतून लगेच देतो. तेव्हापासून रशीचे भेंड माझ्या ध्यानात. शाळेत निघावं, पाय ठेवावा, त्या गाडीवाल्यानं स्टार्टर मारावं, ते घुरघुर घुरघुर करावं गाडी की आता बोकार ते निघते. आणि तेवढ्यात त्या पोरान म्हणा, आई डब्यात काय आहे? त्याच्या आईनं म्हणा, बाबा अरे जे शाळेत लिहिलंय बाळा तेच आहे. पण आता कसं काय विचार? नाही नाही उघडून दाखव. मग आईनं पाहिलं, उघडलं, त्याच्यात निघले भेंड. पोरगाने भेंड नाही पाहिजेत मला, मग काय पाहिजे? मग त्या पोरानं तिथून मायला वापस आणावं. मग हे जसे अनुभव आहेत ना तुम्हाला, मग अशाच काही गवळणी रचल्या. यशोदे यशोदे चालला कृष्ण तिथून, यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जीव घाल यशोदे मला जीव घाल, मला जीव घाल, मला जीव घाल, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे जा.
मांडा मग असे भाजून दे मांडा लांब गेल्या गायच्या लांब गेल्या लांब गेल्या लांब गेल्या गाईच्या झुंडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला मला वा वा टाळी मग या आधुनिकतेला भिडते ना बरं वाटते. ही बालक्रीडेची किमया आहे वेगवेगळ्या संतांच्या. तुकोबारांची खूप विस्तृत बालक्रीडा आहे आणि अशा अनेक प्रकरणातलं एक प्रकरण आहे त्याला कूट म्हणतात. मग सर्व संतांचं कूट प्रकरण आहे. ज्ञानोबारायांचं आहे, तुकोबारायांचं आहे, जनाबाईचं आहे, बहिणाबाईचं आहे. आमच्या चांगदेव महाराजांचं सुद्धा कूट प्रकरण आहे. चांगदेव महाराजांचे किती कुटभंग आहे बापा बापा खूपच आहे. पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे उडाचे पैलाड पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे भले रे दास विठ्ठलाचे पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे भले रे दास विठ्ठलाचे. काय कळणार आहे कुट कशाला म्हणतात कळते ना तुम्हाला? ज्याचा अर्थ कळतो पण भाव नाही कळत त्याला कुट म्हणतात. अर्थ लागून जातो त्याचा पण त्याचा भाव काय असावा हे कळत नाही याला कुट म्हणतात. महाराज उदाहरण द्या ना एखादं. आता लांबत उदाहरण देण्यापेक्षा उदाहरण अभंगाचं पहिलं चरण.
बजाओ 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 चाट 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 यज्ञेश महाराज खाली बसा कीर्तन मार्गे खाली बसा उपस्थित काढायला लावते. एका ठिकाणी एक जण हारासंग फेटाच घेऊन गेला होता. लोक लागले हसायला, म्हणलं असं कोण झालं बा? डोक्याला हात लावून पाहतो फेटा हाराई. विठ्ठल आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी, लिंबलो न करी ओहराशी कूटभंगाय. हा याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही. आत्मा हा नवरदेव आहे आणि कुडी म्हणजे शरीर हे नवरी आहे. आणि जो लिंबलोन करी ओहर, ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी, आणि व्यापाऱ्याची नजर उतरवा असं चांगदेव महाराज म्हणतात. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही, याला कूट म्हणतात. अशी खूप कूटभंग. कूटभंग याचा कंसामध्ये अर्थ होतो रूपक अलंकार. साहित्यशास्त्रामध्ये रूपक हा अलंकार आहे, त्या रूपकाला रूपकच म्हणतात. पण आमच्या वारकऱ्यानं त्या रूपकाला वेगळं नाव प्राप्त करून दिलं, त्याला कूट म्हणतात. आता आपल्याला सूक्ष्म चिंतन करायला वेळ नाही. त्याला कूट, रूपकालाच कूट असं म्हटलं जातं. अर्थ कळतो पण भाव कळत नाही. फुगडी फू, तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू. हा गुणी भरले धू, हा गुणी भरले धू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू, तुझ्या डोंगा तोंडावरी थू. फुगडी फूल सौती माझे तू, फुगडी फूल सौती माझे तू, आगुनी भरले तू, आगुनी भरले तू, तुझ्या डोंगा तोंडावर तू, तुझ्या डोंगा तोंडावर तू, तुझ्या डोंगा तोंडावर तू, तू 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 तू.
आता हे पकवाजी महाराज विद्वान आहेत म्हणून बरे, नाही तर ते ठेप्यावर थुकावं लागते. इतके थुकतात पकवाच्या पाचा पाचा की विचारू. आपण फुगडी फू सौती माझे तू, हागुनी भरले धू, हागुनी भरले धू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू थू थू. आता मी बोट दाखवले पण आधी त्यांनी व्यवस्थित वाजवलं. असे पकवाचे थुकतच बसतात नाही तर गडी फू. बरा अर्थ का आला? एक सवत दुसऱ्या सवतीला म्हणते ये भाई चल आपण फुगडी खेळू. ती आली खेळायला, तर तू तर घाणेरडी आहेस, घाण आहेस, अशी हिच्यासोबत मी नाही फुगडी खेळणार. चला हागुनी भरले धू, तू घाण आहेस, तू धुवून ये आणि स्वच्छ झाली तर मी तुझ्यासोबत फुगडी खेळणार, नाहीतर खेळणार नाही, असा अर्थ होतो. पण भाव हा नाही. अर्थ कळतो पण भाव कळत नाही, यालाच कुट म्हणतात. अर्थ कळाला पण भाव नाही. मग भाव काय याचा? एक सवत आणि दुसरी सवत, दोन बुद्ध्या, एक सद्बुद्धी एक दुर्बुद्धी. आणि मोक्ष मुक्ती मिळण्यासाठी सद्बुद्धी कारण आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात हा संसार तरावया, मुख्य सद्बुद्धी गाराया, रिगमू नाही अनेक उपाया, व्यर्थ काह्याशी नावे. हा संसार जर तरायचा असेल तर सद्बुद्धी हा एकच मार्ग आहे. पण दुर्बुद्धी सवत झालीच नाही. इथं जन्माला आल्यानंतर स्वतःच्या बोरला पाणी लागलं याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याचं आटलं याचा आनंद होतो ना. दुर्बुद्धी, हे दुर्बुद्धी सद्बुद्धी एकाच जीवाच्या पत्न्या आहेत. आणि ते दुर्बुद्धीला सद्बुद्धी म्हणते चल आपण खेळूया, आपण खेळूया. त्या दुर्बुद्धीला वाटलं बाबा मी नवीन असून या जुनीनं मला स्वीकारलं, ती लगेच येते अशी फुगडी खेळायला. पण ऐ तू तर घाणेरडी आहेस. मग घाण काय आहे परमार्थात? मल, विक्षेप आणि आवरण. या घाणीने तू भरलेली आहेस, ते धुणे. निष्काम कर्माने मल धू, निष्काम उपासनेने विक्षेप धू, आणि आत्मसाक्षात्काराने तू आवरणाला धू, आणि मग तू माझ्यासारखी होशील. मग आपण फुगडी खेळू. फुगडी फू सौती माझे तू. एक नामदेव महाराजचा अभंग, आमच्या श्यामसुंदर महाराजांच्या घरी मुक्कामी होतो आम्ही, बरेच वेळा असतो. पण त्या दिवशी होतो, त्या दिवशी एक ग्रंथ काढला. तिथला भरपूर ग्रंथ आहेत त्याच्या इथं. तर ते एका ग्रंथात नामदेव महाराजांचा तो अभंग पुरा नाही वाचला मी, तेवढाच वाचला फक्त. ढल ढल गाविता हनुमंत खोटा, 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 गाविता हनुमंत खोटा. त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप जुनाट चोरटा. मारोडीने तो ताई वाटा, ताई वाटा, मारोडीने तो ताई वाटा, ताई वाटा. जन जो हटा आगविले, जन चोहटा नागविले. गाविता हनुमंत खोटा. हनुमंत खोटा आहे, बदमाश आहे. त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप त्याच्यापेक्षा बेकार बदमाश आहे. मग आता काय करायचं? मग मारुनीने तो दहाई, दोघंही बापले गं इतके बदमाश आहे, कोणी वाटेन जा, तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाही. मी एक जण म्हणला मी घरीच राहतो बाबा, आता कोणी वाटेनं जा. तर पुढे नामदेव महाराज म्हणतात जन चोहटा नागविले. तू चार चौघाईत बसलेला असला, चार चौघाई म्हणजे लोकांमध्ये बसलेला आहे, तिथं सुद्धा हा हनुमंत आणि त्याचा बाप तुला फसवल्याशिवाय राहत नाही. हा हनुमंत म्हणजे मन, आणि त्याचा बाप म्हणजे पवनदेव प्राणवायू. हे कुठेही फसवतात. मन कुठेही फसवते आणि प्राणवायू कुठेही फसवते. मस्त बसेल असते लोक म्हणजे क्या त्याला उडाला, तसा फ्यूज उडला, डिओ पडला की कशी लाईट ग्लुपकन चालली जाते, तसं चालले जाते महाराज, एकदम गायब होऊन जाते. हे कोण आहे? मन म्हणजे हनुमंत आहे, आणि प्राणवायू पवनदेव हा त्याचा बाप आहे. तो प्राण कुठेही सोडून जातो. काळ
विठ्ठल 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 तर याला कुठं म्हणतात? इथं आत्मा हा नवरा, आत्मा नवरदेव आहे. कुडी म्हणजे शरीर, त्याची नवरी आहे. आणि लिंबलोन करी ओहराशी. आता बघा, आत्मा नवरा आहे आणि कुडी म्हणजे शरीर नवरी आहे. आणि हे अदर कास्ट विवाह आहे मंडळी. हा आता तुम्हाला किती कळतं काय माहिती, तुम्हाला प्रपंच कळतो, मी त्यातलं समजून सांगतो तुम्हाला. व्यवहारामध्ये जशा अनेक जाती असतात, साडी माडी तेली कुणबी धनगर, ह्या जशा जाती आहेत ना, तशा परमार्थात फक्त 3च जाती असतात. एक व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. तुम्हाला कळत असेल तर बघा, नाही तर एवढं पॅरासिटामॉल गिळलं आणि ग्लुक्कनी पाण्यासंग करून घ्या. आता काय करणार नाही तर. महाराज मी जेवढं कीर्तनात बोललो ना, हे फक्त 5 मिनिटात बोलण्याचं आहे, जेवढं बोललो आतापर्यंत. पण हे समाजाला पाहून फिरू 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 बोलायला लागून राहिलं. मग यानं नाही, हे जर नाही बोलले फिरू फिरू तर काय होईल? मग मीच फिरू फिरू नाही, मग बसू 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 अशी परिस्थिती. मी काय सांगितलं माहिती आहे तुम्हाला? अभंगात 10 प्रकार असतात आणि 2-4 प्रकरणाची उदाहरणं दिली. आणि कुठं अभंगाचं उदाहरण दिलं? अभंगाचं पहिलं चरण झालं, सरलं, एकाच मिनिटात सांगितलं सगळं. अभंगाचे प्रकार सांगितले 10, त्यात 3-4चे उदाहरणं दिले. आणि कुटाचं उदाहरण म्हणून अभंगाचं पहिलं चरण सांगितलं. आणि त्या कुटाचं अधिक उदाहरण म्हणून एक तुकोबारायांचं सांगितलं आणि नामदेव महाराजांचं प्रमाण दिलं. बस एवढंच सांगितलं मी, एकाच मिनिटात कथन केलं. पण हे असंच्या असं जर सांगितलं, लोकांना विषय नाही रंगवत, लोकांना तो वक्ता रंगवतो. इतकी भयंकर परिस्थिती झाली आता. तुम्ही पहा, गावामध्ये नुसतं भागवत कथा असू द्या, सुदामाचं नाव निघू द्या फक्त, कृष्णस्य सखा कश्चित, की बाया सुदामाची कथा ज्या दिवशी आहे त्या दिवशी घरून एक हँडकरचीप शिल्लक नेतात, हातरुमाल, की आज रडावंच लागणार आहे. पण सुदामाच्या कथेनं बाया नाही रडत, त्या कथाकाराच्या सांगण्यामुळं रडतात. नाही नाही तुम्ही म्हणा आम्ही कथेमुळं रडतो. कथेमुळं रडता काय? मग मी तुम्हाला सुदामाची कथा सांगतो. आता कोण कोण रडते तर पाहू. महाराज ध्यान द्यायचं याच्याकडे. पोरबंदर नावाचं गाव होतं, त्याच्या सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची खायची बी सोय नव्हती. तो कृष्णाचा मित्र होता. आणि मग कृष्णाचा त्याच्या बायकोनं सांगितलं तुमच्या मित्राला काहीतरी मागा. त्याच्या बायकोनं तांदूळ आणून दिले आणि त्याच्या पोटलीमध्ये बांधले. तो कृष्णाकडे गेला आणि भगवान श्रीकृष्णाने त्याची पोटली घेतली, त्याला त्याचे हातपाय धुतले, हातपाय दाबले आणि शेवटी त्याला चांगले कपडे घालायला दिले. आणि मग शेवटी ते चांगले कपडे काढून घेतले आणि सुदामाला घरी वापस पाठवून दिलं. सुदामा घरी आला आणि त्याचं घर सोन्यात झालं. अब हसून राहिले. हो हसायचं नसतं, हो रडायचं असते. त्यांना सांगा ज्यांना महाराज जरा, सुदामाच्या कथेत हसत नसतात, रडत असतात. तुम्ही हसून राहिले खुशाल का हो यज्ञेश महाराज? रडतात की हसतात सुदामाच्या कथेत? रडतात की नाही? मग हसून राहिले पक्वाजी. बाबे पक्वाजी नाही, हे तब्बलजी आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला ज्या दिवशी कथा रडवण त्या दिवशी तुम्ही उत्तम श्रोते झाले. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आता वेळ नाही सांगायला, तेने आदरे ऐके माता, तेने सादरे सार्थकता हरिकथा परिसावी. काय भीष्म कर्म आणि 14 सहस्राणी रक्षसाम भीम कर्मणाम. केरळातली गोष्ट आहे, केरळातली. एक राजा कथा ऐकून राहिला रामायणाची. आणि त्याच्यामध्ये त्या रामायणाचार्यानं सांगितलं 14 सहस्राणी रक्षसाम भीम कर्मणाम एकाकी रामो धर्मात्मा कथम युद्धम भविष्यती. 14,000 राक्षस आणले खरं दूषणानं. पाटील सर कोण आणले? खरं दूषणानं. एकाकी राम होत्या, शूर्पणखेनं दिलं चवळणीचं पाणी आणि 14,000 राक्षस घेऊन आला. आणि मग एकटा राम आहे, कसं काय युद्ध होणार आहे, असा त्या वाल्मिकी रामायणाच्या श्लोकाचा अर्थ होतो. ते त्या काळात चालू आणि ते कथा सांगून राहिला. आणि तो राजा लगेच त्याच्याजवळ शंख होता. शंख आस्फुरला, सेनापती जवळ आला. सेनेला तयार करा, आपल्याला रामाच्या मदतीला जायचंय. अरे तो कथाकार म्हणते भाऊ हे मंडपात बसला हे काय त्या काळात नाही. मग आता त्या कथाकारानं रंगून सांगून सांगितलं होतं काय? नव्हतं सांगितलं. कथेनं भाव उत्पन्न केला उत्तम श्रोता. आपल्यावर कथा नाही भाव उत्पन्न करत, कथाकार उत्पन्न करतो. जर कथा जर उत्पन्न करत असती तर मी आता सुदामजीची कथा सांगितली, एकही रडला नाही. जना महाराज तुम्ही रडले का हो? नाही रडले. मग का बरं नाही? कारण कथाकारानं रडवलं नाही आणि कथा तर रडवतच नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थातल्या 3 जाती आहेत, व्यावहारिक, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक. आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला आणि देह आहे प्रातिभाषिक सत्तेतला. झाली की नाही अदर कास्ट?
वेगळी वेगळी जात. आत्मा हा नवरा, पण कुडी म्हणजे शरीर, प्रातिभाषिक सत्तेतलं. याचं झालं लग्न. लग्न झालं म्हणजे काय झालं, हे जुटलं. आध्यात्मिक भाषेत बोलू का, यांचा अन्योन्याध्यास झाला. याचा अध्यास त्याच्यावर, त्याचा अध्यास याच्यावर, दोघांची एक संपत्ती झाली. तुमच्या घरी बाबा काही शेती आहे का? आहे. किती एकर आहे? 4 एकर. बरोबर. आणि तुमच्या लक्ष्मीच्या घरी किती एकर आहे? 4. अरे वा, म्हणजे 8 एकर आहे. नाही 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 नाही, याला अन्योन्याध्यास म्हणतात. जे यांचं ते त्यांचं, आणि जे त्यांचं ते यांचं, असं काही नाही. विठाला 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 विठ्ठल जे यांचं ते त्यांचं, आणि जे त्यांचं ते बी त्यांचं. हा, याला अन्योन्याध्यास म्हणतात. एकमेकाचं एकमेकावर. तसं आत्मा आणि देह यांचा अन्योन्याध्यास झाला. हा अन्योन्याध्यास तर व्हायला नको पाहिजे होता, नव्हता ना व्हायला पाहिजे. देहाला आत्मा नाही समजायला पाहिजे. मग समजलं, माझं काय करायचं, माझं काय करायचं. असं अदर कास्ट जर एखाद्याच्या घरात झालं आणि ते जर मोडलं तर हा मग मोडायला पाहिजे ते. मग जो मोडण्याचा प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. जो आत्मा आणि देहाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी, लिंबलो न करी ओहराशी. ओहर म्हणजे व्यापारी. व्यापारी कोण? जो साधनेचा व्यापार करतो आणि देह आणि आत्म्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं निंबलो न करा म्हणजे साधकाची नजर उतरवा. निंबलो न करा ओहराशी. आणि जो इमानदारीनं प्रयत्न करतो त्याच्या जीवनामध्ये सोहळा होतोच. अभंगाचं दुसरं नवरा गावी गेला, सोहळा झाला. नवरा गावी गेला, सोहळा झाला. नवरा गावी गेला, सोहळा झाला. नवरा गावी गेला,
नवरी बोलावलं नवरी बोलावलं नवरी बोलावलं करा नवरी बोलवा उलट असं व्हायलाच पाहिजे होतं, कारण परशुराम महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यात सपक सपक कीर्तन कसं शोभल. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं नाव काय? योगेश महाराजांनी परशुराम महाराजांना श्रद्धांजलीच वाहिली ही आता सगळ्यांनी. आपले राजू मिस्त्री त्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो, आमचे माऊली महाराज काय गिरी ना, हे सगळे परशुराम महाराजांचे परमार्थातले संघचे अगदी जोडीदार मंडळी सगळी कायमची. आणि आमचे नानकर सर हे सगळे, नानकर सर जरी टाळकरीत उभे नसले तरी नानकर सरांशिवाय हे म्हणजे पुरंच होत नव्हतं समीकरण. विठ्ठल खानदेश म्हटलं की जरी आता त्याचं नाव दिव्य आहे वगैरे, पण ना आध्यात्मिक दृष्टीनं खूप खच्चीकरण व्हायला लागलं होतं. पण या लोकांनी खूप त्याला सावरलं, व्यवस्थित हे व्हायला लागलं. नाही तर विनोदाची जननी म्हणजे खानदेश अशी परिस्थिती निर्माण झाली होती एका काळामध्ये. पण आता आम्ही बी भरपूर येतो या भागात कीर्तनाला, याचा अर्थ जरा सुधारायला लागला असं त्याचा अर्थ. आणि त्याचा कारण ही सगळी मंडळी यांनी याला पुन्हा जागृती दिली आणि व्यवस्थित याला आणलं. पण आता काळाचा घालाय, त्याला काही इलाज नाही महाराज. या सगळ्या मंडळीतून आपले श्री हरिभक्तपरायण परशुराम महाराज गेले आणि कधीच भरून न निघणारी खानदेशात ही पोकळी निर्माण झाली. भगवंतानं कृपा करो आणि परशुराम महाराजांच्या जाग्यावर तशाच तोला मोलाचा कोणीतरी टाळकरी तयार हो. विठ्ठल 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 हो. आता वेळ झाला, आपण आता चालही म्हटल्या गेली व्यवस्थित, आपण साधा साधा अर्थ सांगूया. तिसरं चरण आहे चांगदेव महाराज. 16 झाला, नवरा गावी गेला. 16 झाला म्हणजे नवरदेव नवरीची ताटातूट झाली. साधना केल्यामुळे अन्योन्याध्यास निघून गेला. मग नवरा म्हणजे जीव गावी गेला म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे निघून गेला. नवरा गावी गेला, वेगळी आहे तिकारा नवरी. आता नवराच गेला निघून, नवरी होती लफड्याची. मग तिचं काय करता, बोलवून आणा, तिला काढून द्यायचं आहे. देहरूपी नवरीला काढायचं आहे. मग हाणून मारून काढायचं का नाही, मग कसं काढायचं तर तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की न्हानिली धुनिली गजस्कंधी मिरवली. त्या नवरीला म्हणजे देहरूपी नवरीला न्हानलं निष्काम कर्माने, धुतलं निष्काम उपासनेने आणि आत्मसाक्षात्कार रूपी हत्तीच्या मस्तकावर तिला मिरवलं. आणि बोडवीत गेली 4 जणी. त्या देहरूपी नवरीला 4 जण घेऊन गेले. 4 जण म्हणजे आपल्याला रामनाम सत्य हे आठवते, पण हे 4 जण ते नसून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्ट आहे. त्या नवरीला देहाला घेऊन गेले म्हणजे मिथ्यात्वाकडे घेऊन गेले. मग असं झाल्यावर तुमचं काय झालं? चांगदेव महाराज म्हणले, खरंच सांगा, ज्याच्या घरात लफड्याचं एखाद्या पोरानं लग्न केलं पण 8च दिवसात ते मुडलं, मग त्या घरच्याला आनंद होईल की नाही? चांगदेव महाराज म्हणतात, मलाही तसंच झालं. चांगा ज्याची नोवरी त्या हाती लाविली. हे नवरी देहरूपी नवरी कोणाची आहे? म्हणजे उदाचा गोंधळ केला एके ठाई मेळा, लाविला सबळा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. 5 भूत एकत्र केले या नवरीला बनवलं.
पण आता घटस्फोट झाला, मग घटस्फोट झाला की नवरी कुठं जात असते? ज्याची आणेल असते त्यालाच दिली जाते. ज्याची नवरी त्या हाती लाविली, पंचभूताची नवरी पंचभूताच्या ताब्यात दिली. नवरीच्या घरी निघून गेली, पोरग दुरुस्त झालं, कागदपत्र व्यवस्थित झाले. मग तुमचं काय ओपिनियन आहे चांगदेव महाराज? सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात माझी इच्छा पूर्ण झाली. असो मंडळी, जसा अभंगावर प्रकाश टाकता आला तसा टाकण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित मन लावून परमार्थ करा. परशुराम महाराजांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो, हजर झालो, तर त्यांनी जसा चोख निरीह परमार्थ केला, कोणाला काही याचना मागणी पैशातल्याला भांडले नाही, केवळ परमार्थ म्हणून परमार्थ केला. आणि त्या परमार्थाचा दाखला म्हणजे समाजातील ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे यावरून सिद्ध अशा प्रकारे होते. आणि याच मंडळींनी मला फोन केला आणि या ठिकाणी बोलावलं. परशुराम भाऊचा परिवार काही, आता मी आलेलो आहे त्यांच्या घरी पण गेलेलो आहे, पण परिवाराची एवढी माहिती नाही. मला वाटतं 2 मुलं आहेत काय, 1 मुलगा आणि 2 मुली असा परशुराम महाराजांचा प्रपंच होता. आणि अर्थातच त्यांच्या मुलामुली प्रपंचिक जे काही वंशज आहेत त्यांना आपण प्रार्थना करू. त्यांना मानणाऱ्या आपण सर्वांनी या गोष्टीला आपण आदर्श मानू की जसा परशुराम महाराजांनी परमार्थ केला, भगवंत आपल्याकडून तो तसाच परमार्थ करून घेऊ, एवढ्यासाठी आपण इथं हजर होत असतो. इथं काही विरंगुळा करायला वगैरे आलेला नसतो. यातून हा बोध घ्यायचा आणि जीवनभर तसाच त्यांच्यासारखा परमार्थ करायचा. आणि